भाग दुसरा, पाठ 6. थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे. डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ स्वातंत्र्य लढाविषयीच्या कथा ऐकायचे. जसजसे ते मोठे होऊ लागले तसतसे भाऊ आणि त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. इंग्रजांना आणि त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखायचे. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयांवर भाषणं देत असत. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले आणि तिथे त्यांच्या सहवासात राहू लागले. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी जर टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा सल्ला त्यांना लोकमान्य टिळकांनी दिला आणि सन 1906 साली भाऊंनी मायदेश सोडला. अमेरिकेतील सान राफाएल इथल्या लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती आणि आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक आणि श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा भाऊंना विश्वास होता. शेतीच्या निमित्ताने बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल असा विचार मनात आल्याने त्यांनी कृषी शास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं आणि 1913 साली मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यावर मेक्सिको इथल्या सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतल्या भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोचला. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. त्यांच्या या लौकिकामुळे मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिलं. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचं मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील तेओ सिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचं संकरण केलं आणि तेओ मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. म्हणून मेक्सिकन सरकारने त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला. गहू आणि मक्यानंतर त्यांनी तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले. सोया डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. शेवग्यावर संशोधन केले. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयी कळकळ असणारा एक कृषी तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. पुढचा प्रश्न, खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. काल तो मुंबईला गेला. क्रियापद गेला. क्रियाविशेषण काल. क्रियाविशेषणाचा प्रकार कालवाचक. तो भरभर जेवतो. क्रियापद जेवतो. क्रियाविशेषण भरभर. प्रकार रीतिवाचक. इथे शहाळी मिळतात. क्रियापद मिळतात. क्रियाविशेषण इथे. प्रकार स्थलवाचक. मी तो धडा दोनदा वाचला. क्रियापद वाचला. क्रियाविशेषण दोनदा. प्रकार परिमाणवाचक. पुढचा प्रश्न, खालील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये लिहा. माझ्या डोळ्यातून टिंबटिंब आसवे गळू लागली. माझ्या डोळ्यातून टप टप आसवे गळू लागली. मी आईच्या गळ्यात पडून टिंब टिंब रडलो. मी आईच्या गळ्यात पडून
ढसाढसा रडलो. रात्र होताच सगळ्यांचे डोळे टिंब मिटू लागतात. रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात. पक्षाने आपले पंख टिंब फडफडवले. पक्षाने आपले पंख सावकाश फडफडवले.